हॅलो मित्रांनो, तुमचं माझं स्वागत आहे. माझं नाव देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रतात नवीन बाईक घेऊन आलो आहे, जी असणारे TVSचं मॉडेल आहे. ती स्कूटी आहे, दाखवतो कोणती आहे ती. ठीक आहे मित्रांनो, तुमच्याकडे प्रत नवीन आज स्कूटी घेऊन आलो आहे. ही आहे आपली TVSची झेस्ट 110 CCची. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आज मी तुम्हाला या स्कूटीचा पूर्णपणे रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेरियंट कोणते असतील. वेरियंट तुम्हाला दोनच असतील दिलेले आणि कलर पण तुम्हाला हे असतील दिले वेगवेगळ्या वेरियंटला. ही जी आहे स्कूटी तुम्हाला असणार आहे सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक एअर कूल्ड स्पार्क इग्निशियन सिस्टीममध्ये तुम्हाला भेटून जाईल टाईप. आणि याची डिस्प्लेसमेंट जी आहे 109.7 cc पर्यंत असणार तुम्हाला दिली. यामध्ये तुम्हाला फक्त 2 वेरियंट दिली असतील. आपलं स्कूटी झेस्ट 110 स्टँडर्ड आणि एक असणार आहे मॅटमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण सांगतो कोणते असतील. याच्यामध्ये तुम्हाला एक ब्लू कलर असणार आहे, टुर्कोइज ब्लू, पण तो सध्या इथं यांच्या शोरूममध्ये अवेलेबल नाही आहे. मॅटच्या याच्यामध्ये तुम्हाला जे असणारे कलर तुम्हाला 3 असतील दिलेले. एक असणार आहे मॅट ब्लॅक, दुसरं असणार आहे मॅट ब्ल्यू आणि एक असणार आहे पर्पल. हा जो कलर आहे तुम्हाला पर्पलमध्ये पाहिजे. स्टार्ट करतो मी या स्कूटीच्या फ्रंटपासून. स्कूटीला बघितलं तुम्हाला इथं हे जे मिरर असतील वरचे ते तुम्हाला सीटच्या आतमध्ये भेटून जातील. आणि हेडलाईट तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये दिलेले. सेंटर तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये ही डिझाईन दिलेली असणार आहे. आणि इथं तुम्हाला सेंटरला असणार सिल्वरमध्ये ही स्टिकर दिलेलं TVSचं. आणि इकडच्या आलं तुम्हाला असणार आहे झेस्ट 110 तुम्हाला ब्रँड न्यू भेटेल या ठिकाणी. आणि इकडच्या आलं तुम्हाला हे बघा ET फ्यूल इंजेक्टर, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये मग आता फ्यूल इंजेक्टर भेटून जाईल. म्हणजे कार्बोरेटर तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही या गाडीमध्ये. आणि ही जी आहे ETचं इको थ्रस्ट फ्यूल इंजेक्टर तुम्हाला पूर्णपणे भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला मायलेज पण या स्कूटीमध्ये चांगला करता येईल आणि परफॉर्मन्स पण तुम्हाला चांगली भेटेल. यामध्ये टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला असणार आहे हे हॅलोमध्ये दिलेली असली या ठिकाणी. त्या सेंटरला तुम्हाला नंबर सुद्धा ताकद दिली असणार आहे. आणि पुढे तुम्हाला हा पार्ट तुम्हाला असं असणार दिलेला. आणि टायरची जर तुम्हाला साईज जर सांगायला गेलो, तुम्हाला टायरची साईज दिलेली असणार आहे ही 90-100 10 इंच तुमचे हे असणार आहे स्टील रिंगमध्ये. ऑलावेल नव्हती माझ्यामध्ये दिलेली, फक्त स्टील रिंगमध्ये तुम्हाला येते ही गाडी. आणि टायर पण तुम्हाला सेम असते दिले यामध्ये, जे JKचे तुम्हाला टायर दिलेलेच या ठिकाणी. ठीक आहे, आणि टेलिस्कोपिक तुमचे सस्पेन्शन दिलेलं असणार यामध्ये. आणि दोघं साईडला तुम्ही ते रिफ्लेक्टर होतं तरी दोघं साईडला तुम्हाला असणार ड्रम ब्रेक यामध्ये दिलेले. आणि दोघं तुमचे टायर जे असणार तर ते असणार आहे ट्यूबलेसमध्ये दिलेलं असणार यामध्ये. फ्रंटच्या ड्रमची साईज तुम्हाला असणार आहे 110 mm पर्यंत. आता सध्या मी तुम्हाला या गाडीची साईड प्रोफाईल दाखवून देतो. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बसवतात तुम्हाला डिझाईन अशी दिलेली असणार यामध्ये. जशी आपली स्कूटी पेप होती तशी तुम्हाला याच्यामध्ये पण भेटून जाईल ही मॉडेल. स्कूटी पेप आणि आपली ही झेस्ट तुम्हाला सेमच भेटेल. थोडं याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला थोडीशी वेगळी दिलेली असणार आहे. हा जो पुढचा जो पोर्शन आहे, हा जो पुढचा पोर्शन तुम्हाला दिलेला असणार आहे, हा तुम्हाला पूर्णपणे स्कूटी पेपसारखा दिलेला असणार आहे. आणि पाठीमागची डिझाईन तुम्हाला थोडीशी याच्यामध्ये वेगळी असणार आहे यामध्ये दिलेली. आणि इकडे बघा तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला स्टोरेज भेटून जाईल. मोबाईल आपला सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्हाला असणार आहे असा. त्याच्यावर तुमचं हे असणार आहे झेडचं नाव झेस्ट 110. याच्यावर तुम्हाला असं दिलेलं. आणि इथं तुम्हाला मॅट ठेवण्यासाठी पण तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. इथं तुम्हाला एअर सर्क्युलेशन तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि हुक पण भेटून जाईल तुम्हाला या ठिकाणी. सीट तुम्हाला असं दिलं, हे पूर्ण थोडंसं बीच आणि ब्राऊन कलरमध्ये तुम्हाला इथं सीट भेटून दिलं यामध्ये. आणि इकडच्या ह्याला तुम्हाला ग्रॅब पूर्णपणे असणार तुम्हाला हे सिल्वरमध्ये दिलेलं. त्याच्याला तुम्हाला झेस्टची तुम्हाला ब्रँडिंग घेऊन भेटून जाईल, पण तुम्हाला 3D कलरमध्ये दिलेली असणार आहे 110. ठीक आहे, हे आपलं एअर फुटरेस एअर कूल्डमध्ये तुम्हाला ही जी कोडी सिस्टम भेटून जाईल. ठीक आहे, आणि हिची जी ही आहे फिनिशिंग आणि कलर हा चांगला आहे. फायबर आहे हा फोटो पण इकडच्या तुम्हाला. आणि हे सायलेन्सर तुम्हाला असणार आहे हे आपलं मीटरमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. आणि खालचं हे हा पण पार्ट तुम्हाला मीटरमध्ये दिलेला असणार आहे. क्रोममध्ये असेल हा दिलेला, पण हा मीटरमध्ये दिलेला असणार आहे. आणि तुम्हाला तर पाठीमागच्या टायरची पण सांगितलं म्हणून येतो किती असणार ती. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे 90 10 इंच असणार. ठीक आहे, हे पण तुम्हाला समज दिलेलं. आणि पाठीमागे तुम्हाला ड्रमची साईज असणार आहे 130 mm पर्यंत. ओके, आणि इकडच्या हँडला पण बसू शकतात. हे इंजिन तुमचं हे इकडच्या हँडलमध्ये भेटून दिलं या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुम्हाला अशी डिझाईन भेटून दिली या ठिकाणी. आणि आता तुम्हाला मी रिअल प्रोफाईल दाखवतो या स्कूटीची. हे बघा, यामध्ये तुम्हाला जी टेल लाईट आहे ही तुम्हाला फक्त तुम्हाला त्या चेंजेस असणार आहे. स्कूटी पेपमध्ये जी टेल लाईट ती तुम्हाला थोडीशी इथं अशी दिलेली ती समजलं. आणि त्याला रिफ्लेक्टर असे इकडे ठेवले होते. हे आपलं हे टर्न इंडिकेटर लाईट जी असणार आहे इकडे तुम्हाला साईडला असे फिक्स होते त्याच्यामध्ये दिलेले. फक्त झेस्ट जी मॉडेल नवीन आलेली तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला असं टेल असा भेटेल. तो पण तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा LED दिलेला. ठीक आहे, हे तुमची पूर्णपणे LED दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला E20ची ब्रँडिंग भेटून दिली या ठिकाणी. ठीक आहे, इथून दाखवतो. हे बघा E20ची ब्रँडिंग असणार आहे. इथं मी याच्यामध्ये पण E20चं तुम्ही फ्यूल भरू शकतात. आणि नॉर्मल जे पण फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकतात. आणि सेमच तुम्हाला इथं टर्न इंडिकेटर लाईट दिलेलं असतं या डिझाईनमध्ये. ठीक आहे, थोडंसं असं
याच्यामध्ये दिलेलं असतं आहे कवमध्ये एका साईडला, ते पण असतं तुम्हाला हॅलोमध्ये दिलेलं आहे. इथं पण तुम्हाला ब्रँडिंग मिळून दिले TVSची, ही पण तुम्हाला स्टिकर दिलेलं असणार आहे. हे नंबर प्लेटसाठी तिथं जागा दिलेली असणार आहे आणि वरती तुम्हाला हा लाईट दिलेला असणार आहे. खाली रिफ्लेक्टर आहे आणि हे मडगं तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं आणि हे आपलं एअर सर्क्युलेशनसाठी वरती जागा दिली असणार या ठिकाणी, ठीक आहे. आणि हा मधला पार्ट तुम्हाला असणार पूर्णपणे हा फायबरमध्ये असेल, पण हा ब्लॅकमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. आपलं रिअर फुटरेस्ट, ठीक आहे, या ठिकाणी दिलेलं असणार आहे. आणि इथं पण तुम्हाला हे गार्ड भेटून दिले वरती, ठीक आहे, फायबरमध्ये. इथं तुम्हाला TVSची ब्रँडिंग मिळून जाईल या ठिकाणी. किक स्टार्ट पण दिले असणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. इथं तुम्हाला सेल्फ स्टार्ट पण माझी भेटून जाईल. चाबी तुमची अशी असं दिलेली नॉर्मली की असणार आहे, ठीक आहे. आणि इकडच्या तुम्हाला असणार हे आपलं सेंटर आपला ओडोमीटर इन्स्ट्रुमेंट क्रिस्टल सेंटरला तुम्हाला TVSची ब्रँड भेटून देईल, ठीक आहे. आणि एक मिनट तुम्हाला दाखवतो चालू करून. हे बघा, इथं तुम्हाला इंजिन लाईट असेल आणि इको जे तुम्हाला लाईटमध्ये ठेवून देईल, म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स पण भेटेल आला आणि हे पण भेटेल तुम्हाला मायलेज पण तुम्हाला चांगली काढता येईल. हे आहे आपलं स्पीडोमीटर आणि कशा तुम्हाला किती किलोमीटर झाली ते, आणि हे आहे आपलं फ्यूलची इकॉनॉमी, बस तुम्हाला ज्या तेवढं भेटून देईल. आणि हे टर्न इंडिकेटर लाईट्स, ठीक आहे. आणि याच्या पाठी साईड तुम्हाला पार्किंग ब्रेक लिव्हर असेल तुम्हाला दिलेलं भेटत ऑन पण तुम्हाला चालू दिलं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं स्टोरेज दिलेलं असणार आहे. इथं हे हुक दिलेलं असेल स्टोईंग करण्यासाठी, थोडीशी स्पेस दिलेली असेल इथं फ्रंटला या ठिकाणी. एक मिनटं आय थिंक ही 4 किंवा 5 लिटरपर्यंत भेटेल ही तुम्हाला पुढची स्टोरेज या ठिकाणी फ्रंटला. इथं पण तुम्हाला समोर असं दिलेलं, इथं तुम्हाला झेसची ब्रँड मिळून जाईल 110, ठीक आहे. याच्याआधी आपण इथं ओपन करू शकतो ही सीटला करतो. आणि हे बघा सीट तुम्हाला ही अशी असणार दिलेली, ठीक आहे. इथंच तुम्हाला बघा इथं तुम्हाला फर्स्ट एड किट असेल, हे मिरर दिलेलं असेल, आपण नंतर लावू शकतो, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला त्या खालच्या साईडला असणार टूल किट दिलेली, ही बघा टूल किट पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे. आणि हेल्मेट आणि पार्किंग कवर जे असणार आहे ते तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. फ्यूल 5 लिटरपर्यंत तुम्हाला फ्यूल भेटून जाईल यामध्ये. आणि रिझर्व कॅपॅसिटी तुम्हाला दिलेली असणार यामध्ये 1.3 लिटरपर्यंत तुम्हाला जी रिझर्व कॅपॅसिटी भेटून जाईल. हे जे स्टोरेज बॉक्स तुम्हाला किती लिटरपर्यंत असेल सांगतो, हे असेल तुम्हाला 20 ते 25 लिटरपर्यंत तुम्हाला हे स्टोरेज बॉक्स दिलेलं. आणि इथं तुम्हाला 4 लिटरपर्यंत भेटून जाईल. तर हे बंद करतो सीट, ठीक आहे. इकडे पण तुम्ही बघू शकतात या E20 ठिकाणी तुम्हाला ही ग्राफिक भेटून जाईल या ठिकाणी, अशी थोडीशी ट्रायंगलसारखी तुम्हाला दिसेल इथं. आणि जी डिझाईन पण तुम्ही बघू शकतात पूर्णपणे तुम्हाला ही असणार आहे पेपसारखी, स्कूटी पेप जशी होती तशी तुम्हाला याची पण डिझाईन भेटून जाईल. फक्त रिअर तुम्हाला तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये चेंजेस असणार दिलेला. इंजिनबद्दल तुम्हाला सांगायला गेलं तुम्हाला याचं इंजिन जे असणार आहे 109.7 cc पर्यंत भेटेल. आणि मॅक्झिमम पॉवर जी जनरेट करतं ती 7.71 BHPच्या भेटते, ती 7,500 RPM चालू येते. आणि 8.8 Nmचा टॉर्क भेटतो, जो 5,500 RPM चालला तो. मायलेज जी क्लेम केली कंपनीकडून ती तुम्हाला भेटेल ही 45 km/लिटरपर्यंत. आणि या बाईक स्कूटीची तुम्हाला रायडिंग रेंज असणार 225 किलोमीटरपर्यंत. टॉप स्पीड असेल तुम्हाला 80 km/hची. CVTमध्ये असणार तुम्हाला नंतर ट्रान्समिशन बोथ तुम्हाला 53.5 mm पर्यंत दिलेलं असणार आहे. स्ट्रोक तुम्हाला दिलेलं असणार आहे 48.8 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॉवर जी जनरेट होती ती 5.75 BHP भेटते, जी 7,500 RPM पर्यंत आली जाते. सिंगल सिलेंडर असेल तुम्हाला 4 स्ट्रोक, एअर कूल्ड असेल, स्पार्क इग्निशन सिस्टीममध्ये. तुम्हाला रिअरचे जे सस्पेन्शन असणार आहे ते कॉईल स्प्रिंग विथ हायड्रोलिक डंपरमध्ये तुम्हाला पाठीची सस्पेन्शन भेटून जातील. या स्कूटीच्या तुम्हाला डायमेन्शनबद्दल जर सांगायला गेलो तुम्हाला कव वेट दिलेलं असणार 103 kg पर्यंत. सिटिंग हाईट दिलेलं असणार 760 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स दिलेलं असणार आहे 150 mm पर्यंत. लेंथ असेल 1770 mm पर्यंत. वेट दिलेलं असणार आहे 660 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1139 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1250 mm पर्यंत. आणि चेसिस टाईप तुम्हाला असणार आहे ड्युप्लर फ्रेममध्ये तुम्हाला याची चेसी टाईप भेटेल. आणि या बाईकची जी मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे ती तुम्हाला 5 वर्षापर्यंत भेटेल. आणि 50,000 किलोमीटरपर्यंत तुम्हाला जी स्टँडर्ड वॉरंटी दिली असणार किलोमीटरची. आणि या शोरूमचा तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस भेटून जाईल. हा जो शोरूम आहे तुम्हाला डोंबिवलीमध्ये भेटेल, जे असणार आहे इरा ग्लोबल स्कूलच्या ऑपोजिट साईड तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, ठीक आहे. रोशन ऑटोमोबाईल म्हणून शोरूमचं नाव आहे. आणि हे पण एक आहे की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईज असेल तुम्हाला ती वेगळी दिलेली असणार आहे. या गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईज 90,000 पर्यंत. डोंबिवलीमध्ये तुम्हाला 90,000 पर्यंत भेटेल, ठीक आहे. आणि अदर स्टेट वाईज आणि सिटी वाईज प्राईस जी असणार ती थोडीशी अपडाऊन होत असते. तुम्ही तिकडे विचारू शकता प्राईस किती आहे ती. तुम्हाला फक्त स्कूटीचा आवाज कसा तुम्हाला फक्त ऐकून येतो.
स्कूटीचा आवाज हा असा आहे, ठीक आहे. नॉर्मली जशी आपली स्कूटी पे पडते सेमच तुम्हाला या स्कूटीचा पण आवाज भेटून जाईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ बनत राहील त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक आहे. चला मग अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या भेटूया. या नवीन स्कूटीचा तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, ठीक आहे. अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओच थांबवतो.